जिल्ह्यातील शाळांना दिनांक 2 मे 2026 पासून ते दिनांक 14 जून 2026 पर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहणार आहेत. मात्र शिक्षकांना दिनांक 16 मे ते दिनांक 14 जून पर्यंत जनगणनेचे काम करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित महापालिका शाळांतील शिक्षकांनाही या कामाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे 2 वर्षे निवडणुकांमध्ये गेलेल्या शिक्षकांना यंदाच्या सुट्टीतही जनगणनेचे काम करावे लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यात नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या काळात शिक्षकांनी निवडणुकीचे काम केले. आता शाळा सुरू असून एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहेत. परीक्षेनंतर पेपर तपासणी करून दिनांक 1 मे 2026 पर्यंत निकाल लागणार आहे. दरम्यान या निकालानंतर लगेच जनगणनेचे काम सुरू करावे लागणार आहे. शिक्षकांना त्या संदर्भातील पत्रव्यवहार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र यंदाची उन्हाळी सुट्टी जनगणनेच्याच कामात जाणार हे मात्र निश्चित आहे. म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून